पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकर मध्ये मौजे कानडवाडी हद्दीमध्ये दिनांक 6/8/2026 रोजी सायंकाळी अज्ञात 3 चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील घंटण हा तिला इजा करून चोरून नेलेला होता। त्यासंबंधी पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकर या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकरचे API मोहिते व इतर त्यांचे सहकारी यांनी तांत्रिक तपास तसेच CCTVच्या सहाय्याने यामध्ये प्रथमतः 3 आरोपी निष्पन्न केले आहेत। त्यामध्ये राज मिथुन शिंदे, सनी रमण भोसले व पवन सँडल काळे सर्व राहणार फलटणमधील आहेत। या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर आरोपींनी हा गुन्हा केल्याचे उघड झाले। तसेच त्यांनी बारामती आणि फलटण या भागातील एकूण 10 गुन्हे केल्याचे उघड झालेले आहे आणि त्यांनी या ज्या 10 गुन्ह्यातील जो मुद्देमाल आहे सोने, तो मुद्देमाल पुढे एका चोपडे नामक व्यक्तीला विकलेला आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे बापूराव भानुदास चोपडे आणि चोपडेने पुढे तो मुद्देमाल प्रवीण ज्ञानेश्वर वेद पाठक याला विकलेला आहे। यातील सर्व आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी एकूण 10 गुन्हे केल्याचे उघड झालेले आहे। त्यामध्ये पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकरचा एक गुन्हा आहे, जेजुरी पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे आहेत, वालचंदनगरचा एक गुन्हा आहे, यवत पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे, बारामती शहर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे आणि फलटण शहरचे 2 गुन्हे आणि लोणंदचे 2 गुन्हे, म्हणजे ह्या परिसरातील एकूण 10 गुन्हे केलेले होते। त्यामधील एकूण या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिसांनी एकूण 2 टू व्हीलर आणि इतर दागिने असे एकूण 11,89,000 रुपयाचा मुद्देमाल यामध्ये जप्त केलेला आहे। सदरची जी चोरी उघड झालेली आहे ते पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकरचे API मोहिते तसेच हेड कॉन्स्टेबल पोपट नाळे, अनिल खेडकर, आबा जाधव, नरेंद्र यादव व त्यांचे इतर अंमलदार यांनी माननीय SP सर संदीप सिंह गिल तसेच माननीय ॲडिशनल SP सर गणेश बिरादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे गुन्हे ओपन झालेले आहेत।